आता हाय रिस्क झोन आता आयडेंटिफाय करायचे आहेत की जिथं जास्त प्रादुर्भाव आहे. हा आजार झाला म्हणजे अँटीबायोटिक्सचं प्रमाण जास्त वाढवतो आपण, आणि अँटीबायोटिक्सचं प्रमाण वाढवल्याचा परिणाम तो चांगला होण्यापेक्षा तर दुष्परिणाम दिसतो आहे. प्रामुख्यानं 10 जिल्हे आहेत की जे हाय रिस्क ज्याला म्हणतो आपण आहेत. राज्यामध्ये लंपी आजाराने पुन्हा डोकं वर काढलेलं आहे. या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे आज पशुसंवर्धन मंत्री यांच्या कार्यालयात झाली. आज काय निर्णय झाला त्या संदर्भात आपण बोलूया. साहेब, लंपी आजार खूप मोठं डोकं वर करत आहे. नाही, आता याच्यामध्ये वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आपण पूर्वी 100% राबवला. आता दुसरा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम होता, दुसरा सुरू आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की मागच्या काळामध्ये ज्या प्रेग्नंट काऊज होत्या, ज्या आणि विशेष करून आता वासरांना त्याचा जास्त प्रादुर्भाव दिसतो आहे. पण मला वाटतं आता आयसोलेशन करणं आवश्यक. ते आता उपाययोजना करताना प्रामुख्यानं आंतरराज्य आंतरजिल्हा वाहतुकीला आता बंदी घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळी जी जनावरांची बाजार आहेत तर त्यांना आता बंदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आता हाय रिस्क झोन आता आयडेंटिफाय करायचे आहेत की जिथं जास्त प्रादुर्भाव आहे. कारण बऱ्याच वेळा नकळत हा आजार झाला म्हणजे अँटीबायोटिक्सचं प्रमाण जास्त वाढवतो आपण, आणि अँटीबायोटिक्सचं प्रमाण वाढवल्याचा परिणाम तो चांगला होण्यापेक्षा तर दुष्परिणाम दिसतो आहे. अशा अनेक प्रोटोकॉल तयार केलेले आहेत. आणि आता प्रत्येक अधिकारी, आमचा क्षेत्रीय अधिकारी फील्डवर आहे आणि डेली बेसिसवर आता याच्यामध्ये ज्या आवश्यकता उपाययोजना करायच्या आहेत. नागपूरच्या म्हापसा विद्यापीठाच्याही टीम्स आता फील्डवर गेलेल्या आहेत. त्यामुळे अतिशय त्याला सर्वात जास्त प्राथमिकता देऊन या लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण कार्यवाही सुरू केलेली आहे. सर, नगरसह किती हायरिस्क जिल्हे आहेत की तिथे लंपीचा मोठा प्रादुर्भाव दिसतो आहे? सध्या प्रामुख्यानं 10 जिल्हे आहेत की जे हाय रिस्क ज्याला म्हणतो आपण आहेत. परंतु ते अधिक वाढू नये. आता काही जिल्ह्यांमध्ये दिसतो प्रादुर्भाव, पण तो नोशनल आहे, म्हणजे छोट्या स्वरूपात आहे. पण हे 7-8, 10-12 जिल्हे जे आहेत ते प्रामुख्यानं जास्त हाय रिस्क म्हणून आम्ही जाहीर केलेले आहेत. आणि कुठले असतील? नाही, मला वाटतं सोलापूर आहे, नगर आहे. माझं यादी माझ्याकडे लगेच इमिजिएट नाही आहे. पण आम्ही जसं पहिल्या टप्प्यामध्ये जो लंपी प्रादुर्भाव कमी करण्याचा शासनानं चांगला प्रयत्न केला होता, तोच प्रयत्न आता आम्ही लगेच तोच उपाययोजना आम्ही आता सुरू केलेल्या आहेत. पण सर, पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा लंपीचा प्रादुर्भाव दिसला तेव्हा बाजार समित्या जेव्हा बंद करण्यात आला होता, विशेषतः पशु खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली, तेव्हा शेतकऱ्यांना मोठा विरोध या ठिकाणी पत्करावा लागला होता. आता काय शासन उपाययोजना करत आहे? नाही, शेवटी असं आहे की शेतकऱ्यांचा विरोध म्हणण्यापेक्षा त्या बाजारामध्ये जाणाऱ्या दलालांचाही विरोध असतो. दलाला कधी कधी मंडळी शेतकऱ्यांना पुढं करतात. पण आपल्याला राज्याच्या हिताचा निर्णय करतो आपण. 1-2-5 गायी ते बाजारात येतात आणि त्या लंपीने प्रभावित असतील तर अन्य पशुधनाला त्रास होणार आहे. आपण लार्जर पिक्चर समोर ठेवतो आहे. व्यापक त्याचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या ते करावं लागणार आहेत. जागतिक लेवलवर देखील याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भारतासारख्या देशाला मदतीचा हात देखील पुढे करण्यात आला नाही. आता त्याची आवश्यकता लगेच नाही आहे. आता भारत सरकारची व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी आहे, जी अशा डिसीज कंट्रोलमध्ये काम करतात, तर त्या संस्थेचं आम्ही सहकार्य घेतलं आहे. भारत सरकारची टीम आता येते. त्यामुळं जसं मागे आपण जो काही प्रोटोकॉल फॉलो केला होता तोच करतो आहे आपण. लंपीवर राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आणि आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विशेषतः पशु खरेदी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने या ठिकाणी घेतला आहे. आणि 10 जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव मोठा आहे तो वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं विखे पाटील यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. प्रफुल्ल साळुंके, व्हिडिओ जर्नलिस्ट, कृष्णा सा.